Hello students, now we start EVS 2 History lesson number 17 Management of Forts and the Navy म्हणजे गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन. ओके. Shivaji Maharaj conquered many enemies to establish his Swaraj. Be it war or governance, his management skill can be seen in all areas. Let us learn about the management skill of Shivaji Maharaj in this lesson. बघा ह्या लेसनमध्ये आपण काय पाहणार आहोत तर शिवरायांनी अनेक शत्रूवर मात करून स्वराज्याची स्थापना केली. मग युद्ध असो वा राज्यकारभार, मग यामध्ये शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य आपल्याला सर्व क्षेत्रात पाहायला मिळतं. ओके, हेच आपण आता पाहणार आहोत. नाऊ वी लर्न अबाउट द मॅनेजमेंट स्किल ऑफ शिवाजी महाराज. ओके, नेक्स्ट बघा, डू यू नो व्हॉट इज मॅनेजमेंट स्किल? मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन कौशल्य म्हणजे काय? मॅनेजमेंट स्किल मीन्स वर्किंग इन अ डिसिप्लिन मॅनर ऑन अ टास्क वन हॅज अंडरटेकन टू अचीव अ डेफिनेट गोल. मीन्स निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी हाती घेतलेले कार्य डिसिप्लिन मॅनर म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने करणे म्हणजेच काय? मॅनेजमेंट स्किल. ओके, नेक्स्ट, the management skill of Shivaji Maharaj are seen at all times in the battles he fought all his life in and also in his overall administration. Let us look at a few examples. बघा, शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य जसं त्यांनी आयुष्यभर केलेल्या लढायांमध्ये नेहमी दिसून आलं, तसंच एकूण राज्यकारभारातही ते पाहायला मिळतं. त्याची काही एक्झाम्पल्स आहेत. नाव वी सी some examples. Okay, building forts म्हणजेच गड किल्ल्यांची उभारणी. शिवाजी महाराज प्रोटेक्टेड हिज स्वराज विथ द हेल्प ऑफ फोर्ट्स. इन द बुक आज्ञापत्र और रॉयल एडिक्ट द इम्पॉर्टन्स ऑफ फोर्ट्स हैज बीन aptly summed up as follows: the essence of the whole kingdom is fort. Shivaji Maharaj had roamed through the Sahyadri ranges in his youth. On the countless occasions he had gazed at the fort situated in the Sahyadri. He had understood the importance of forts in the protection of Swaraj. बघा, गडकोट किल्ल्यांच्या सहाय्याने शिवरायांनी स्वराज्याचं संरक्षण केलं आणि संपूर्ण राज्याचे सारते दुर्ग या नेमक्या आणि मोजक्या शब्दात आज्ञापत्र या शिवकालीन ग्रंथामध्ये दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगितले आहे. शिवराय तरुणपणी ते जेव्हा यंग होते तेव्हा ते सगळ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगातून फिरले होते. त्यामुळे सह्याद्रीच्या अंग्या खांद्यावर उभं असणारे गड दुर्ग त्यांनी असंख्य वेळा काय केलं होतं? न्याहाळलं होतं. त्यामुळे स्वराज्याच्या संरक्षणासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? काहीतरी त्यांचं प्रोटेक्शन केलं पाहिजे, हे त्यांना त्याचं महत्त्व समजलं होतं. शिवाजी महाराज बिल्ड ऑल 3 टाइप्स ऑफ फोर्ट्स: फॉरेस्ट, हिल फोर्ट्स अँड सी फोर्ट्स. Sea forts is also known as Janjira. He employed experts like Hiroji Indulkar and Arzoji Yadav to build many new forts like Raigad, Rajgarh, Pratapgarh and Sindhudurga. He repaired some old forts like Vijayadurga, Torna and Rangna and built the new fort of Raigad. He had about 300 forts. बघा, शिवरायांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग असे 3 प्रकारचे किल्ले बांधले: फॉरेस्ट, हिल फोर्ट्स अँड सी फोर्ट्स. फॉरेस्ट म्हणजे वनदुर्ग, हिल फोर्ट्स मीन्स गिरिदुर्ग म्हणजेच पर्वत, अँड सी फोर्ट्स मीन्स जलदुर्ग. जलदुर्गांना जंजिरा असेही म्हणतात. मग त्यांनी हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव अशा तज्ज्ञांकडून राजगड, प्रतापगड आणि सिंधुदुर्ग इत्यादी अशा अनेक नवीन किल्ले बांधले. त्याचप्रमाणे रायगड किल्ल्याची नव्याने उभारणी केली. इतकेच नव्हे तर विजयदुर्ग, तोरणा, रांगणा इत्यादी काही जुन्या किल्ल्यांची सुद्धा दुरुस्ती केली. शिवाजी महाराज हॅड 300
फोर्ट्स, त्यांच्याकडे 300 फोर्ट्स होते. नेक्स्ट बघा, डू यू नो, इट इज बिलीव्ड दॅट द बुक आज्ञापत्र वॉज रिटन बाय रामचंद्रपंत अमात्य ॲट द ऑर्डर ऑफ छत्रपती राजाराम महाराज, द यंगर सन ऑफ शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंत अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला असल्याचे मानले जाते. या ग्रंथात शिवछत्रपतींच्या राजनीतीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटले आहे. द नेक्स्ट, यू कॅन डू धिस. आता तुम्हाला हे करून बघायचं आहे. इन द दिवाळी वेकेशन, कन्स्ट्रक्ट द मॉडेल ऑफ द फोर्ट विथ द हेल्प ऑफ युअर फ्रेंड्स. लिस्ट द मटेरियल्स यू विल नीड द बिल्ड द फोर्ट. चूज द सुटेबल प्लेस. प्रिपेअर अ ब्लूप्रिंट टू शो द अरेंजमेंट फॉर आवर हाऊसेस अँड वॉटर. बघा, दिवाळीच्या सुट्टीत तुम्हाला तुमच्या मित्रांच्या मदतीने काय करायचं आहे, एखादा किल्ला तयार करायचा आहे. आता तुम्ही दरवर्षी दिवाळी व्हॅकेशनमध्ये करतायच, आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर लिस्ट करायची आहे जे तुम्ही किल्ला बनवायसाठी तुम्हाला मटेरियल लागतं त्याची. नंतर किल्ल्यासाठी तुम्ही एक सुटेबल प्लेस चूज करायचे आहे, आणि किल्ल्यावर तिथं एक ब्ल्यूप्रिंट म्हणजे त्याचा एक आराखडा तयार करायचा आहे की घरं कशी असतील तिथली, तिथं पाण्याची सोय काय असेल. अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, एक यू कॅन डू धिस ॲक्टिव्हिटी. ओके. आता नेक्स्ट, कॅन यू टेल नेम ऑफ फोर्ट और केव स्कल्पचर इन युअर लोकॅलिटी. What articles buildings can be seen on it. What type of it is. म्हणजे तुमच्या परिसरात असलेल्या किल्ल्याचे किंवा लेण्याचे काय करायचं आहे, नाव सांगायचं, आणि किल्ल्यावर कोणत्या वस्तू आहेत, वास्तू आहेत, नंतर किल्ला कोणत्या प्रकारचा आहे, व्हॉट टाईप ऑफ फोर्ट इज, ह्याचं काय करायचं आहे तुम्हाला सांगायचं आहे. ओके students, next part of this lesson we see you in next video. Bye.